तर कोल्हापूर दौऱ्यावर असलेले राज ठाकरे या ठिकाणी काय संबोधन करत आहेत ते बघूया। देशातल्या एवढी लोक आज तिथे गेल्यानंतर, बॉम्ब स्फोटात गेल्यानंतर या माणसांनी ती गोष्ट ताबडतोब थांबून हा माणूस दिल्लीला यायला पाहिजे होता, नाही आले। आणि त्याच्यानंतर तेव्हा तिथे करत असलेली भाषणं ते बघा ना, अमित शहाचं भाषण चालू होतं त्यावेळेला नाही थांबलं। नरेंद्र मोदींचं भाषण नाही थांबलं। त्या भाषणामध्ये येऊन परत सांगतायत काय, मला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे। म्हणजे काय, मतं मागताय परत। एवढे आमचे बीएसएफचे हकनात जवान तरुण पोरं गेली, त्याला काही नाही, याचं मतं मागतायत। आणि म्हणून मला एक शंका आली की हे अशा प्रकारची एखादी गोष्ट घडवतील निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणुकीच्या मध्यात, की जेणेकरून तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून जाव्यात। या सगळ्या गोष्टींसाठी इतर चॅनल्स काय काम करायचे ते काम करत असतील, पण या चॅनलने त्या प्रकारचं काम करू नये, एवढीच फक्त माझी इच्छा आणि माझी विनंती आहे। सगळाच काय मीडिया विकला गेलाय अशातला भाग नाही। आहेत अनेक चॅनल्स आहेत, काही इंग्रजी चॅनल्स आहेत, काही मराठी चॅनल्स आहेत, काही हिंदी चॅनल्स आहेत की जे प्रामाणिकपणे दाखवत आहेत। एक गुजराती पेपर आहे गुजरात समाचार नावाचा, तो या सगळ्या गोष्टी या सरकारच्या विरोधातल्या मांडतोय। गुजरात समाचार गुजराती पेपर आहे, मग त्याच्यावरती बॅन टाकणं, तो बंद करायला लावणं, अनेक गोष्टी त्यांच्या सुरू आहेत। साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टींमधनं पत्रकार विकत घ्यायचे, मालक विकत घ्यायचे, हे सगळं एवढे उद्योग सुरू आहेत या देशामध्ये। खऱ्या गोष्टी कोणी काढायला सांगितल्या, काढल्या, गप्प बसवला जातो। वेगवेगळी दबाव येतात त्याच्यावरती, मालकांवरती वेगवेगळे दबाव येतात। त्या एनडीटीव्हीवरती आठवतंय तुम्हाला, एनडीटीव्हीने सगळ्या बातम्या द्यायला सुरुवात केली, त्यांच्यावरती रेट्स टाकले, त्यांच्यावरती प्रणव रॉय आणि या सगळ्यांच्या वरती घरावरती रेट टाकल्या। पण प्रणव रॉय वगैरे सारखी माणसं जुनी खिल्लाडी आहेत, ते काय ऐकतात का, ते काय थांबतात काय? त्यांनी अजून जोरात सुरू केलं यांच्या विरोधात। आज मराठी चॅनल्स पण आहेत, काही मराठी चॅनल्स आहेत की ज्या खऱ्या बातम्या दाखवत आहेत, खऱ्या गोष्टी सांगतायत। मग तो एबीपी माझा असेल, तुमचा टीव्ही 9 असेल, साम असेल, झी कडनं काय अपेक्षेची गरजच नाही आपल्याला। आणि तो कोण, तुमचा अर्णब गोस्वामी, काय माणसं बदलतात पैसे मिळाल्यानंतर, काय मला कळत नाही। टाइम्स नाव मध्ये बोंबलणारा हाच तो अर्णब गोस्वामी, याच मोदींच्या विरोधात बोंबलणारा, अचानक स्वतःचं चॅनल निघतं काय, बाजूनी बोलायला काय लागतात। बऱ्याचदा 2-4 वेळा, एक काय 7-8-10 वेळा झालं असेल, माझ्याकडे त्यांनी मुलाखत पाहिजे म्हणून माणसं पाठवली। म्हटलं मी पेड चॅनलला मुलाखती देत नाही। आज या सगळ्या गोष्टींवरचा जर लोकांचा, पत्रकारांवरचा पण विश्वास उडायला लागला, उद्या ही जनता तुमच्याही अंगावरती येईल। नेमकी कुठे घेऊन चाललोय आपण पत्रकारिता? कोणाच्या खाली घालतोय आपण? ज्या गोष्टी खऱ्या असतील, जी गोष्ट सत्य असेल ती सांगा ना। आमचे वाभाडे काढता ना तुम्ही, अर्थात आमचे वाभाडे काढता म्हणून त्यांचे वाभाडे काढा असं नाही माझं म्हणणं, परंतु ते ज्या चुकीच्या गोष्टी करतायत त्याचे वाभाडे तुम्हाला काढायलाच पाहिजेत, त्या गोष्टी केल्याच पाहिजेत। आणि म्हणून आजच्या या चॅनलमध्ये आज भारतकुमार राऊतांसारखा माणूस आज इकडे आहे, ही व्यक्ती आहे, जे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला एका वेगळ्या स्तरावरती नेऊन ठेवलं, आणि जे खरं आहे, सत्य आहे ते। आज लोकांना या चॅनलमधनं खऱ्या गोष्टी मिळतील। काही गोष्टी ह्या तुम्ही एक्सपोज केल्या पाहिजेत।
काही माणसं तुमची ही दिल्लीमध्ये असली पाहिजेत. दिल्लीमध्ये जाऊन तिकडे कानोसा घेऊन नक्की काय चाललंय हे तुम्ही बघितलं पाहिजे. आज सगळेच एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहत आहेत. सगळ्या संस्था आपल्या. हे काही बरे दिवस नाहीत, हे चांगले दिवस नाहीत किंवा हे अच्छे दिनही नाहीत. आणि म्हणून या चॅनलवरती एक मोठी जबाबदारी आहे. अत्यंत जबाबदारीने हे चॅनल आपण सगळ्यांनी सांभाळावं. जे कोणी त्याचे संपादक आणि इतर सगळे लोक जे आहेत त्यांनी अत्यंत जबाबदारीने ही गोष्ट सांभाळावी. तुम्ही घराघरामध्ये लोकांच्या जाणार आहात. जेव्हा घराघरामध्ये जेव्हा लोकांच्या जाल, लोक जेव्हा बघतील त्यावेळेला लोकांचा विश्वास बसला पाहिजे की नाही, मला या चॅनलमधनं मला ह्या गोष्ट ही नक्की चांगली आणि योग्य मिळणार आहे. मला असं वाटतं हा जर विश्वास मिळाला, बाकीच्या लढाया तर होतच राहतात. राजकीय असतील तर इतर कुठच्याही असतील, या गोष्टी होतच राहतील. परंतु या नवीन चॅनलला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्याकडनं उत्तम कार्य घडो अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.